हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण पाहणार आहोत पेज नंबर 37, युनिट 3 मधील पेज नंबर 37. आता याच्यामध्ये आपण काय पाहणार आहोत बघा. इथं काही आरोग्यदायक सल्ले दिलेले आहेत. आपल्या शरीराची निगा आपण कशी राखायला पाहिजे, आपलं शरीर आपण कसं ठेवायला पाहिजे याबद्दल माहिती दिलेली आहे. तर जे सर्वात पहिलं वाक्य आहे ते बघूया, त्याच्याबद्दल काय म्हणतात या मॅडम. हे जे वाक्य आहे मी टिक केलेलं ते बघूया. आवर बॉडी इज सो वंडरफुल. आवर बॉडी इज सो वंडरफुल. आपलं शरीर खूप अद्भुत आहे. आवर बॉडी इज सो वंडरफुल म्हणजे आपलं शरीर खूप अद्भुत आहे. वंडरफुल म्हणजे अद्भुत. वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी म्हणजे आपण आपल्या शरीराची निगा राखली पाहिजे. टेक केअर ऑफ म्हणजे निगा राखणे. आपण आपल्या शरीराची निगा राखली पाहिजे. आपलं शरीर खूप अद्भुत आहे. आपल्या शरीराची निगा राखणं हे आपलं परम कर्तव्य आहे. त्यानंतर हे जे दुसरं वाक्य दिसतंय आपल्याला, याचा अर्थ आहे वी शूड ईट वेल ॲट रेग्युलर टाइम्स. वी शूड ईट वेल ॲट रेग्युलर टाइम्स म्हणजे आपण नियमित वेळेस जेवण केलं पाहिजे. आपल्या काही निर्धारित वेळा असतात. आपण काय करतो, धावपळीमध्ये वेळेवर जेवण करत नाही. पण आपण रोज एक वेळ ठरवायची, त्या वेळेसच जेवण करायचं. वी शूड ईट वेल ॲट रेग्युलर टाइम्स म्हणजे आपण वेळेवर जेवण करायचं, नियमित वेळेत जेवण करायचं. त्यानंतरचं हे तिसरं वाक्य आहे वी शूड ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आपण काय करायचं, फळे आणि भाज्या यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा. आपल्या जेवणामध्ये, दैनंदिन आहारामध्ये समावेश करायचा. याच्यानं काय होईल, अनेक रोगराई बरे होतील. फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये असलेले विटॅमिन्स, मिनरल्स यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील. त्यानंतरचं हे वाक्य बघा, वी शूड ड्रिंक इनफ वॉटर. वी शूड ड्रिंक इनफ वॉटर म्हणजे आपण काय करतो, कधी कधी तहान लागली तरीसुद्धा पाणी पित नाही. पण असं करायचं नाही. आपण तहान लागली की पाणी प्यायचं. जितकं पोट भरतं तितकं पाणी प्यायचं. काय होतं, जर शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी झाली की अनेक आजार होतात. म्हणून शरीरातील पाण्याची पातळी व्यवस्थित राखण्यासाठी आपण जितकं शरीराला आवश्यक आहे तितकं पाणी प्यायचं. त्यानंतरचं इथं बघा हे वाक्य, वी शूड टेक इनफ एक्सरसाइज. आता एक्सरसाइज म्हणजे व्यायाम. आपण काय केलं पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे. सध्या धावपळीचं युग आहे, व्यायाम करायला आपल्याकडे वेळ नाही आहे. तरीसुद्धा आपण जितका वेळ भेटेल तितक्या वेळेत, जितकं जमेल तितका व्यायाम रोज करायचा आहे. आपल्या आरोग्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर वी शूड गेट इनफ स्लीप. वी शूड गेट इनफ स्लीप म्हणजे आपण रोज आपल्या शरीराला आवश्यक तितकी झोप घ्यायला पाहिजे. आता आपल्या शरीराला किती आवश्यकता आहे बघा झोपेची. आपण दररोज किमान म्हणजे कमीत कमी 7 तास झोपलं पाहिजे. कमीत कमी 7 तास झोपलं पाहिजे. ही आपल्या शरीराची आवश्यक असलेली झोप आहे. आता सध्या काय करतो आपण, एवढं झोपत नाही. रात्री उशिरापर्यंत जागतो आणि पुन्हा कामाला जायचं, शाळेला जायचं म्हणून उठतो. म्हणून आपली झोप अपुरी राहते. मग याचा विपरीत परिणाम आपल्या आरोग्यावर पडतो. मग आपलं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर आपण दररोज कमीत कमी किमान 7 तास झोपलं पाहिजे.
त्यानंतर इथं बकेट दिलं, या बकेटबद्दल बघा काय म्हणतात. वी शूड कीप अवर बॉडी अँड हेअर क्लीन. आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. वी शूड कीप अवर बॉडी अँड हेअर क्लीन म्हणजे आपण आपलं शरीर आणि आपले केस स्वच्छ ठेवले पाहिजेत. म्हणजे आपण दररोज स्वच्छ अंघोळ केली पाहिजे. जर स्वच्छ अंघोळ केली तर आपल्या शरीरावर असलेले नको असलेले जीवाणू विषाणू निघून जातात आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. जर आपलं आरोग्य चांगलं राहावं असं वाटत असेल तर आपण दररोज अंघोळ केली पाहिजे आणि आपले केससुद्धा स्वच्छ ठेवले पाहिजेत. त्यानंतर इथं बघा, वी शूड कट अवर नेल्स रेग्युलरली. आता नेल्स म्हणजे नख, रेग्युलरली म्हणजे नियमितपणे. रेग्युलरली म्हणजे नियमितपणे. आपण नियमितपणे आपली नख कापली पाहिजेत. आठवड्यातून एक वार ठरवायचा, त्या वारी आपण आपली नख कापायची. नखामध्ये अनेक प्रकारचे जीवाणू विषाणू असतात. मग तेच विषाणू आपण जेवण करत असताना किंवा काहीतरी खात असताना त्या नखांमधून आपल्या तोंडात जातात, तोंडातून पोटात जातात. मग पोटामध्ये अनेक प्रकारचे आजार होतात. पोटदुखी, जुलाब लागणे यांसारखे आजार होतात. उलट्या होणे असे आजार होतात. मग आपण काय केलं पाहिजे? आपली नखं कापलं पाहिजे, त्यांना स्वच्छ ठेवलं पाहिजे. म्हणून आपण नियमितपणे नखं काढली पाहिजेत. त्यानंतर हे बघा, इथं हे काय दाखवलेलं आहे, इथं हे वाक्य बघूया. वी शूड कवर अवर माउथ व्हेन वी कफ और स्नीज. वी शूड कवर अवर माउथ वी शूड कवर अवर माउथ व्हेन वी कफ और स्नीज. आता कफ म्हणजे खोकला आणि स्नीज म्हणजे शिंका येणे. जेव्हा आपल्याला शिंका येतात किंवा खोकला येतो तेव्हा आपण आपलं तोंड आणि नाक झाकलं पाहिजे. आपल्या रुमालाने किंवा आपल्या हाताने आपण आपलं तोंड झाकलं पाहिजे. कारण आपल्या शिंकेतून आणि खोकल्यातून जे विषाणू बाहेर पसरतात त्याची लागण दुसऱ्यांना होऊ शकते आणि त्यालासुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं, संक्रमण होऊ शकतं. मग हे टाळण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? आपल्याला खोकला आला किंवा शिंक आली की आपलं तोंड रुमालानं किंवा हातानं झाकायचं. त्यानंतर हे शेवटचं वाक्य आहे. वी शूड विअर क्लीन क्लोथ्स एव्हरी डे. वी शूड विअर क्लीन क्लोथ्स एव्हरी डे. आपण दररोज स्वच्छ कपडे नेसायला पाहिजे. क्लीन म्हणजे स्वच्छ, क्लोथ्स म्हणजे कपडे, एव्हरी डे म्हणजे दररोज. आपण दररोज स्वच्छ कपडे नेसायला पाहिजे. जर आपण स्वच्छ कपडे नेसलो तर आपल्या शरीरात कुठलीही दुर्गंध येणार नाही किंवा आपल्यापासून कोणीही दूर जाणार नाही. जर तुम्ही घाण कपडे घालून बाहेर फिरायला गेलात तर तुमच्याजवळ कोणीही येणार नाही आणि घाण कपड्यावर माशा, कीटक यांसारखे तुमच्या अंगाला घुमतील. मग आपण काय करायचं? दररोज स्वच्छ कपडे नेसायचं. हा आरोग्यदायक सल्ला आणि यांसारखे जे सल्ले दिलेले आहेत याचा आपण आपल्या जीवनात व्यवस्थित उपयोग करून घ्यायचा आहे. फक्त अभ्यासापुरतं पाहायचं नाही, याचा आपल्या जीवनात उपयोग करायचा आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ही जी माहिती दिलेली आहे ते तुम्ही आपल्या जीवनात आत्मसात करायचं आहे आणि या गोष्टींचं पालन करायचं आहे. मग सर्वांनी काय करायचं? दररोज वेळेवर झोपायचं, फळेभाज्या खायचं, त्यानंतर आरोग्याला जितकं पाहिजे तितकं पाणी प्यायचं, त्यानंतर व्यायाम करायचा, व्यवस्थित झोप घ्यायची, रात्रभर रील्स पाहायचं नाही, मोबाईल पाहायचं नाही, लवकर झोपायचं आणि सकाळी पहाटे लवकर उठायचं. त्यानंतर स्वच्छ अंघोळ करायचं, आपले केस स्वच्छ ठेवायचं, दर आठवड्याला नखं काढायचं, नखं स्वच्छ ठेवायचं
आणि शिंकताना किंवा खोकताना नाकाला तोंडाला रुमाल बांधायचा आणि स्वच्छ नीटनेटके असे कपडे नेसायचे. हे सगळं ह्या पानावर आपल्याला माहिती दिलेली आहे. तरी सर्वांनी याचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करा. धन्यवाद.